नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह। आजचा व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे। गुरु नानक जयंती या पावन दिवशी जो प्रसाद बनवला जातो त्याला कडा प्रसाद असे म्हणतात। तर आज आपण कडा प्रसादाची रेसिपी बनवणार आहोत। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। तर रेसिपीला जे साहित्य लागणार आहे ते आहे 1 वाटी तूप, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी साखर। त्याचबरोबर 4 वाटी इतकं आपल्याला घ्यायचं आहे पाणी। अगदी 4 साहित्य आपण याच्यात वापरणार आहोत। तूप, पीठ, साखर आणि पाणी एवढंच आहे आणि प्रमाण सुद्धा अगदी सोपं आहे। 1 वाटी किंवा तुम्ही कपचा सुद्धा इथे मेजर करू शकता। 1 वाटीभर इतकं तूप, 1 वाटीभर इतकं आपल्याला घ्यायचं गव्हाचं पीठ, 1 वाटी इतका साखर, त्याचबरोबर 4 कप इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। तर मी इथे सर्वात आधी आपण घेतलेला आहे 1 कप भर इतकं किंवा 1 वाटीभर इतकं तूप व्यवस्थित गरम झालं की 1 वाटीभर इतकं गव्हाचं पीठ आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे। आता भाजताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम किंवा लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करायची, मग पुन्हा लो करायची, असं करत करत आपल्याला 10 ते 15 मिनिट व्यवस्थित कलर अगदी बदलेपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर भाजताना इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। कडा प्रसाद हा शीख धर्मातील एक अत्यंत पवित्र प्रसाद आहे जो गुरुद्वारात भक्तांना दिला जातो। याला गुरु का प्रसाद असे देखील म्हटले जाते। हा प्रसाद शीख धर्मातील प्रत्येक धार्मिक समारंभात विशेषतः अरदास प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर वाटला जातो। गुरु नानक देवजीने शिकवलेली वंड छको म्हणजेच वाटून खा ही शिकवण यामध्ये प्रतिबिंब होते। कडा प्रसाद हे केवळ अन्न नसून तो प्रेम, समानता आणि एकतेचा प्रतीक आहे। ही थोडीशी माहिती जी मी ऐकली होती ते तुम्हा सर्वांबरोबर शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न होता। आता तुम्ही इथे बघू शकता पीठ भाजत भाजत एक 10 ते 12 मिनिटं होत आलेले आहे। आता हे भाजताना कोणाला 12 मिनिटं किंवा कोणाला 15 मिनिटं सुद्धा लागतील। हे पीठ तुमचं किती जाड आहे आणि किती बारीक आहे याच्यावर अवलंबून असतं। मला इथे 12 मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही कलर बघू शकता अगदी छान कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन असं कलर आलेला आहे, खरपूस झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे, पण पाणी ॲड करताना लक्षात ठेवा ते थोडासा अंगावर आपले उडू शकतो। तर हळूहळू करत 4 वाटी इतकं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे। सर्वात आधी मी 2 वाटी इतकं ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण जे गरम पाणी ह्याच्यात ॲड करतो त्याच्याने पटापट गुठल्या व्हायला सुरुवात होते। म्हणून थोडासा आपण याला फिरवून घेतलं आणि पुन्हा आपल्याला ह्याच्यात 2 वाटी अजून पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर 4 वाटी इथे आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे। तर पाणी ॲड करताना लक्षात ठेवा की गरम पाणीच आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। मिक्स करताना लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मध्यम ठेवायची आहे किंवा लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित सतत ढवळत ढवळत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। जर तुम्हाला असं वाटलं की गुठल्या आलेले आहे तर काहीही काळजी करू नका, हळूहळू ते गुठले आपण मोडत व्यवस्थित मिक्स करत जाऊ। तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत आपण मिक्स जसं जसं करत आहोत तसं तसं ते घट्ट होत चाललेलं आहे। तर असंच आपल्याला हळूहळू करत एक 5 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पूर्ण व्हिडिओ मी इथे दाखवत नाहीये, हळूहळू करून ते व्यवस्थित स्किप करत आहे, कारण जर मी पूर्ण व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवलं तर ते कदाचित 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ होऊन जाईल। तर व्हिडिओ थोडासा मध्ये मध्ये मी स्किप करत आहे आणि त्याचबरोबर हे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर हळूहळू असे बुडबुडे येत आहे, म्हणजे पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि जे पीठ होतं आपलं ते व्यवस्थित ह्याच्यात शिजवून झालेलं आहे। आता याला हळूहळू तूप जे आपण टाकलेलं होतं ते सुटायला सुरुवात होतील। जेव्हा तूप सुटलं की समजून जायचं की जे आपलं पीठ होतं ते व्यवस्थित भाजलेलं आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थित पाण्यामध्ये शिजलं देखील आहे।
तर तुम्ही इथे बघू शकता याला तूप सुटत आहे. याचा अर्थ आपला जो प्रसाद आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपल्याला याच्यात साखर ॲड करायची आहे. तर जितकं आपण पीठ आणि तूप घेतलेलं होतं तितकंच आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि हळूहळू करत मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करताना तुम्ही लक्षात ठेवा की पूर्णपणे जी साखर आहे ते व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसं तसं तुम्ही कलर बघू शकता. अगदी जे कडा प्रसादाचा कलर असतो ते यायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता जेव्हा आपण साखर ॲड केली नव्हती त्याचा आधीचा व्हिडिओ इथे खाली दिसत आहे. त्याचा कलर आणि साखर ॲड केल्यानंतर तर कलर किती चेंज झालेला आहे. अगदी जे गुरुद्वारात कडा प्रसाद मिळतो तसा अगदी कलर आलेला आहे. तर व्यवस्थित हळूहळू करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान असा कलर येत आहे आणि व्यवस्थित आपला हा प्रसादसुद्धा बनत आहे. तर हळूहळू करत जे साखर आहे ते पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे. जो कलर सुटलेला आहे तेही अगदी मस्त सुटलेला आहे. आता आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला पुन्हा एकदा तूप सुटत नाहीये. सुरुवातीला जेव्हा आपण पाणी ॲड केलं होतं तेव्हा असं वाटत होतं की खूप सारे गुठल्या झालेल्या आहे, पण नाही. हळूहळू जसं जसं आपण मिक्स करत जाऊ ते गुठल्यासुद्धा मोडतात आणि इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित साखरसुद्धा विरघळलेली आहे आणि टेक्स्चरसुद्धा अगदी छान आलेला आहे. आता याला 2 मिनिट आपण असेच ठेवूया जोपर्यंत ह्याच्यात आतमधून वाफ येत नाहीये, म्हणजे वाफाचे बुडबुडे जे येत आहे ते येत नाहीये. तर तुम्ही ते बघू शकता वाफाचे जे बुडबुडे असतात ते यायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू जे तूप आहे ते सुद्धा इथे सुटायला लागलेलं आहे. म्हणजेच आपला इथे प्रसाद बनवून तयार झालेला आहे. याचा अर्थ जेव्हा तूप सुटतो आणि बुडबुडे येतात याचा अर्थ आपला प्रसाद बनवून तयार झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात हा प्रसाद बनवून तयार होतो. खूप टेस्टी असा हा प्रसाद आहे. तर गुरु नानक जयंतीनिमित्त मी हा प्रसाद केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा प्रसाद एकदा नक्की बनवून बघा. तर तुम्हालाही हा प्रसाद नक्कीच आवडेल. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि प्रसाद देवाकडे भोग दाखवूया. तर सर्वात आधी मी इथे हा प्रसाद असं द्रोणमध्ये काढत आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकता आणि कलरसुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे. अगदी जसं गुरुद्वारात बनतो तसा हा प्रसाद बनवून तयार झालेला आहे. आता दुसऱ्या बॉलमध्ये सुद्धा मी हे सर्व करून घेते आणि त्याचबरोबर देवापुढे आपण हा प्रसाद दाखवूया. तर तुम्ही इथे बघू शकता देवापुढे सुद्धा मी हा प्रसाद ठेवलेला आहे नैवेद्य म्हणून. तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.